मागच्या वेळेला काही कारणाने उशीर झाल्यामुळे अभंग थोडा राहिला, तो पूर्ण करते आणि मग पुढचा अभंग घेते. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरिपाठी. ज्ञानदेवी यज्ञ योग क्रिया धर्म, हरी विणे नेम नाही तुझ्या. साधारण 2 ओव्या झालेल्या होत्या आणि पुढची ओवी योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरिपाठी. योग म्हणजे काय, याग म्हणजे काय, क्रिया काय, धर्म काय, अधर्म काय, असं 2 ओळीत नुसतं व्यक्त केल्यानंतर त्याचे अर्थ आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध, इंद्रिय दमन करणे, हा मोक्ष मार्ग आहे. परंतु त्यात इंद्रियांचे दमन करताना खूप क्लेश होतात. काही वेळा तेवढ्यापुरतेच चित्त निरुद्ध झाले तरी प्रारब्ध बलाने चित्त तेथून व्युत्थान पावते. योगी आपलीच चित्तशुद्धी करून घेतो, फक्त आपलीच करून घेतो योगी, आणि सिद्धी प्राप्त करून घेऊ शकतो. नामस्मरणात साधक स्वतः चित्तशुद्धी करून घेतो व ऐकणाऱ्यालाही नाम चित्त शुद्ध करून देते. योगशास्त्रात काही अडचणी आहेत. कशा आहेत अडचणी? तर योगशास्त्रामध्ये अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश असे 5 क्लेश सांगितलेले आहेत. मग अविद्या म्हणजे काय? अविद्या म्हणजे एखाद्या वस्तूचं किंवा गोष्टीचं खरं ज्ञान नसणे, विपरीत ज्ञान असणे, म्हणजे शुद्धला अशुद्धी, जड देहाला आत्मा समजणे, ह्याला अविद्या म्हटलेला आहे. मग अस्मिता काय? तर जड देहाला मी समजली, मी या देहाला, मी म्हणजे कोण, तर हा देह म्हणजे मी. आपण आपली ओळख करून देतो की मी अमुक अमुक आहे, तर ते देहासंबंधितच आपण म्हणतो, आत्म्याचा काही तिथे उल्लेख नसतो. आणि देहालाच आत्मा समजणे, याला अस्मिता म्हटलेलं आहे. राग, सुखाची आवड आहे. रागामध्ये राग कधी येतो? जर मनाविरुद्ध काही गोष्टी घडल्या की राग येतो. मग मनाविरुद्ध कधी घडतात? त्या गोष्टीमध्ये सुख आपल्याला पाहिजे असतं आणि ते मिळत नाही, म्हणून द्वेष येतो, त्याला राग म्हटलेला आहे. तसंच द्वेषाचं सुद्धा आहे की दुःखाचा तिटकारा येतो. अभिनिवेश जो सांगितला आहे त्याच्यात मरणाची भीती सांगितलेली आहे. सर्व दुःखाला कारण मनाची विषमता हीच सांगितलेली आहे. योगाचे ध्येय जर म्हटले तर विवेकाने समभावना करणे हेच आहे. समभावनेलाच योगशास्त्रात समाधी असे म्हणतात. म्हणजे कपिल मुनींनी जे सांगितलेलं आहे, पतंजलींनी जे सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये समाधी असाच अर्थ घेतला पाहिजे. संप्रज्ञान समाधीमध्ये माया गुणांचा, सत्व तम या गुणांचा वीट येतो. सत्व रजतम हे तिन्ही गुण सम व्हायला पाहिजे. रजतम गुण निवृत्त होतात. ध्यानाला बसल्यानंतर किंवा नामस्मरणाला बसल्यानंतर तम आणि रजगुण निवृत्त होतात. मनुष्य मावळून जातो, त्याची वृत्ती मावळते, परंतु सत्व गुण त्याच्यामध्ये राहतोच राहतो. तम या गुणाचा वीट येतो. रजतम गुण निवृत्त होतात, पण सत्व गुण मात्र राहतो. सत्व गुण नाहीसा होण्याकरता, गुणातीत होण्याकरता जीवाला हरिभक्तीच केली पाहिजे. म्हणून भगवान म्हणतात, तपस्व्यापेक्षा, कर्मयोगापेक्षा किंवा ज्ञानापेक्षा योगी श्रेष्ठ असला तरी सुद्धा आहे. पण योगिना मपि सर्वेषां मद्गतेनातरात्मा श्रद्धावान भजते यो मां स मे युक्त तमो मतः. म्हणजे सगळ्यामध्ये भक्ती, श्रद्धायुक्त भक्ती ही सगळ्या ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग आता यागाची माहिती देताना
याग म्हणजे काय, तर याग म्हणजे काम्य यज्ञ कर्म, आणि क्रिया म्हणजे श्राद्धादी क्रिया, धर्म म्हणजे संध्यावंदनादी विहित कर्म, आणि अधर्म म्हणजे निषिद्ध कर्म किंवा धर्माचा त्याग. निषिद्ध कर्म न करता कर्माचा त्याग म्हणजे उदाहरणार्थ श्राद्ध पक्ष वगैरे अलीकडे केली जात नाही, ते निषिद्ध आहे असं मानलं जातं. योग याग धर्म अधर्म हे सर्व मायारूप आहे. नुसत्या रामकृष्ण यांच्या नामस्मरणाने कितीतरी पटीने श्रेष्ठ सुख प्राप्त होते. म्हणून योग याग या क्रियांपेक्षा हरिनाम हे सर्वश्रेष्ठ आहे. मग ह्याचं तात्पर्य असं सांगता येईल की योग याग धर्माधर्म हे सर्व एका हरिनामस्मरणाने घडतं. नामस्मरणाला मायेचे आवरण राहत नाही. मग समाधी साधली जाते. समाधी कधी साधली जाते, तर हरीचं नामस्मरण पराकोटीचं झाल्यानंतर साक्षात्कार वगैरे होतो आणि मग समाधी लागते. मग समाधीचा अर्थ लक्षात घेता सम कशात सम करायचा, तर आधी व्याधी माधीमध्ये, याच्यामध्ये सम साधला की समाधी होते, चित्ताची एकाग्रता होते. नामस्मरणानंतर नामस्मरणावर कार्य करतं. कुठं कार्य करतं, तर मनावर कार्य करतं. तसं ते देहावरही कार्य करतं. मन चंचल आहे, जिकडे लागते तिकडेच वाहत जाते. हा जर मनाचा दोष म्हणा किंवा गुण म्हणा जर घेतला, तर मन कुठं लावायला पाहिजे, मन जिथं लागतं तिथंच वाहत जातं असं जर म्हटलं, तर मन कुठं लावायला पाहिजे, तर मन तिकडेच वाहत जाते व त्या वाचून दुसरा पदार्थ मानत नाही. म्हणून वाणीने नामस्मरण करत असताना तिकडेच मन लागले असताना नामा वाचून व ज्याचं नाम घेतो त्याच्या रूपा वाचून आपल्याला मनात दुसरं काही येत नाही. मन विषयरहित होते व अष्टसात्विक भाव उत्पन्न होऊन समाधी लागते व साधक समाधी सिद्ध होतो. नामस्मरणामध्ये नामस्मरण करता करता आधी करतानाच बरेच वितर्क असतात मनामध्ये. कुतर्क नाही, वितर्क असतात. वितर्क म्हणजे काय, की शब्दाच्या अर्थाचा विचार करून मग आपण नामस्मरण करायचं, हा वितर्क झाला. तर हे नामस्मरणात आधी असतं, पण नंतर ते राहत नाही. भगवंताच्या रूपाचे ध्यान झाले असता सविचार समाधी नाहीसा होतो व मग जीव लीन होतो व म्हणतो शांती क्षमा दया त्याही नको पंढरी राया, अशी मनाची अवस्था होऊन जाते. नाम पराकोटीचं घेतलं गेलं पाहिजे, त्याच्याबद्दल प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजे, छंद लागायला पाहिजे त्याचा. तेव्हा काय होईल, तर तुकाराम महाराज आपला अनुभव सांगतात की शांती क्षमा दया त्याही नकोत पंढरी राया, जीवाचे दुःख नाहीसे होणे, सेवेची अस्मिता जाते, सत्वगुणाचा सुद्धा वीट येतो. म्हणजे आपण म्हणतो की नाही चांगलं गोड गोड रोज खाऊन सुद्धा नको बाबा, आता वीट आला ते रोजचं गोड खाऊन, श्रावण महिना आहे बघा, आता सारखं रोज गोड काहीतरी चालेल. शेवटी मनुष्य म्हणतो गोड खाऊन वीट आला. तसं सत्वगुणाचा सुद्धा वीट येतो. म्हणून सत्वगुण चांगला, पण भगवत प्रेमापेक्षा तो चांगला नाही. म्हणजे श्रेष्ठ काय आहे, भगवत प्रेम आहे. अखंड नामस्मरण करणाऱ्या नामधारकाच्या पावलोपावली यज्ञ होत असतो. श्राद्धादी क्रिया करून पितरांना सद्गती द्यावयाची, त्यापेक्षा नामस्मरणाने सद्गती म्हणजे वैकुंठवास नामधारकाला नामस्मरणाने पितरांना तो प्राप्त करून देता येतो किंवा करून घेताही येतो. संध्या वंदनाधिक नित्यकर्मेही नामस्मरणाने संपादित होतात. म्हणजे नामस्मरणाने सगळंच केलं जातं. परंतु इथं असं आहे की नामस्मरण तेवढं होतं का, अखंडित नामस्मरण असंच सांगितलेलं आहे. नुसतं एका वेळेला नाम घ्यायचं किंवा एक ठराविक वेळेला, साधारण संगवकाले म्हणजे सकाळी नामस्मरण चांगलं होतं म्हणून केलं जातं. त्याच्या पुढचा व्यवहार आपला सगळा व्यवहारिकच असतो. जगाला जो परिपूर्ण आहे, देणं घेणं वगैरे तसंच असतं. त्यावेळेला भगवंताचं नामस्मरण आपल्या हातनं होत नाही. मग माऊली हे कधी सांगतात, अखंड नामस्मरण जेव्हा घडेल
त्यावेळेला हे सर्व नामस्मरणाने प्राप्त होईल. त्या नुसत्या एका वेळच्या नामस्मरणाने होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, नामे स्नान संध्या केले क्रियाकर्म, त्याचा भवभ्रम निवारिला. संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान, अवघे घडे नाम उद्गारिता. योग याग तपे केली तयाने अमुपे. हे सगळं केलं आणि नामस्मरणच केलं नाही तर ते अगदी फुकट जाईल. आणि हे करता करता नामस्मरण केलं तर ते परमेश्वरापर्यंत पोहोचलं जातं. नामधारकाला दक्षिणायन उत्तरायण ब्रह्मज्ञान प्राप्ती शमदमादी संपत्ती ह्याची गरज लागत नाही. अखंड नामस्मरणाने ती त्याला प्राप्त होते. अखंड नामस्मरण ह्याच्या खाली अंडरलाईन डबल टिबल चौबल किती वेळा करायची तेवढे करावी, त्याच्याशिवाय हे साध्य होणार नाही. म्हणजे माऊली सांगतात नामस्मरण केल्याने सगळं होईल, तर ते एकदाच केल्याने होणार नाही. इथं माऊलींच्या ह्याला कमीपणा द्यायचं कामच उरत नाही. माऊली सरळ सांगतात की अखंड नामस्मरण पाहिजे. पुढच्या चरणामध्ये माऊली म्हणतात, ज्ञानदेवी यज्ञ योग क्रिया धर्म, हरिविणे नेम नाही नेम दूजा. नेम कुठला करायचा तर हरी नामस्मरणाचा नेम करायचा, त्याच्यापेक्षा दुसरा कुठला नेमच नाही. नेम म्हणजे काय, जो नेमाने येतो नित्य असतो त्याला नेम म्हटलं जातं. नामस्मरण हरी नामस्मरण एक आणि एकच असा नेम आहे. माऊली स्वतः विषयी सांगतात की मला स्वतःस यज्ञ याग क्रिया धर्म हे सर्व तसेच वेदातील शास्त्रातील नियम एका श्रीहरी वाचून दुसरे नाहीत. म्हणजे सर्व धर्म हरिनाम घेतल्याने केलेसे होतात. अखंड हरिनाम केल्यानेच होतात. माऊली स्वतःबद्दल हे सांगतात. ते तर अखंड नामस्मरण म्हणजे काय, अवतारच होते भगवंताचे. ते हरी विना नैव मृती तरंती, म्हणजे हरीशिवाय काहीही हरी नामस्मरणाशिवाय भवसागर तरुण जाता येत नाही, हेच सांगायचं आहे. अखंड नामस्मरणात धर्म कर्म क्रिया धर्माचा दोष लागत नाही. अखंड नामस्मरण ज्याचे चालू आहे त्याला काही गोष्टी विहित ह्याच्या केल्या नाही तरी त्याचा दोष लागत नाही. परंतु विषय सुखात अडकून पडून त्याचा त्याग केला तर मात्र दोष लागतो. विषयात रमून जर या सर्वाचा लोप झाला तर दोष लागतो. मग यज्ञ, विष्णू पुराणात स्वतः भगवान सांगतात, यज्ञ करणे अध्यात्मापेक्षा काय आहे, विज्ञानच आहे. आता कलियुगामध्ये यज्ञाला फारसं महत्व नाही, पण चारी युगामध्ये एका युगाचा धर्म यज्ञ हा सांगितलेलाच होता. परंतु विष्णू पुराणात स्वतः भगवंत सांगतात की यज्ञ करणे म्हणजे अध्यात्मापेक्षा विज्ञान जास्त आहे. यज्ञातल्या समिधा औषधी, समिधा या औषधी असतात, त्याने वातावरण स्वच्छ पवित्र होते. आणि पण मनात भगवंताचे नाम नसेल तर ते विज्ञानच ठरते. तसेच योग क्रिया आणि धर्म हे अपुरे आहेत. हरिनाम हे एकमेव आहे. ते साध्य व साधन दोन्हीही एकच आहे, असा या अभंगाचा अर्थ माऊलींनी सांगितलेला आहे. आता पुढचा अभंग घ्यायचा. मनुष्याचं काय होतं, मनुष्य म्हणजे जीव, की नामस्मरण आता एवढं सांगितलंय माऊलींनी की नामस्मरणालाच भर द्या, नामस्मरणच करा, म्हणून दुसऱ्या क्रिया करायच्याच नाहीत का, तर असं नाही. त्या करायच्या, पण त्याच्या बरोबरीने नामस्मरण पण करता येतं आणि ते करून दाखवलेलं आहे. म्हणून मन सतत चलबिचल होतं. आत्ताचं जर हे कलियुगामध्ये बघितलं तर मॅनेजमेंटला खूप महत्व आहे. मॅनेजमेंट गुरु आहेत. मॅनेजमेंट गुरु जे रघुराम आहेत त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. काय दिलंय उदाहरण, की मनाला असं मॅनेज करा. कसं करायचं, हे मन सारखं जे भरकटत राहतं की एका विषयातून दुसऱ्या विषयात, दुसऱ्या विषयातून तिसऱ्या विषयात असं सगळीकडे जातं आणि नामावरती ते स्थिर होत नाही. त्यावेळेला हा दोष मानायचा नाही, तर त्याला रिरूट करायचं. मग रिरूट करायचं म्हणजे काय, तर रघुराम सांगतात की निराशेतून दुःखातून बाहेर पडण्यासाठी
रिरूट या गोष्टीचा वापर केला पाहिजे. मग रिरूटचा वापर सांगताना त्यांनी सांगितले की आजकाल गाड्या एवढं जग वाढलेलं आहे की प्रत्येकाला प्रत्येक रस्ता माहिती असेलच असं नाही. म्हणून मनुष्य मॅप टाकतो त्या रूटचा, त्या मार्गाचा, आणि गाडी चालवायला लागतो. काही वेळेला अनावधानाने त्याने दाखवलेल्या मार्गापेक्षा आपल्याला माहीत असलेल्या मार्गाकडे आपण जातो आणि मॅपवाला किंवा वाली, आता ती जे ऑर्डर देत असते ती मात्र रागवत नाही, चिडत नाही. ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून जवळचा मार्ग आपल्या मॅपमध्ये सांगते. ह्यालाच रिरूट करणे आहे आणि मग त्या मार्गाने आपल्या ध्येयाला पोहोचायचं. तसं माऊली हे आपल्याला असंच सांगत आहेत की ठीक आहे, एका ठिकाणी मन स्थिर होत नाही, परंतु मनाला सवय लावायला पाहिजे. आणि सवय लावताना जिथं लक्षात येईल की आपण आपल्या मार्गावरून बाहेर पडलोय, तिथं जागं व्हायचं आणि ताबडतोब नामस्मरणाला सुरुवात करायची. याला मनाचं मॅनेजमेंट म्हटलं तरी चालेल, रिरूट करणं म्हटलं तरी चालेल. मनुष्याचं एकमेव ध्येय असं आहे की जीव जन्माला आलाय तर तो विस्मरण, जगात आल्यानंतर विस्मरण झालेला आहे की आपल्याला जायचं कुठं आहे. तर मनुष्य धर्माचं सार्थक जीवनाचं ही परमेश्वर प्राप्ती ही एक आहे आणि एकच आहे, दुसरी ध्येय नाहीये. तर हे मिळवण्याकरता नामस्मरण हाच एक मार्ग माऊलींनी सांगितलेला आहे आणि त्याच्यासाठी ही हरिपाठाची रचना झालेली आहे. आपण पुढच्या अभंगाला वळूया. काळ वेळ नाम उद्गारिता म्हणजे उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरी एक. हरी नाम सार जिव्हा या नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. ज्ञानदेवी सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. अभंगाचा गाभा किंवा सूत्र असं म्हणता येईल. नामस्मरणास काळ वेळ लागत नाही. नाम ऐकणारा व वाणीने उच्चारणारा दोघांचेही कल्याण होते. जड जीव पाषाणापासून देवापर्यंत सर्वांचा समान अधिकार म्हणजे नाम घेण्याचा आहे. दुसऱ्यास नामाचा उपदेश करताना आपलेही आईबाप त्याच्यात उद्धरून जातात. एवढं नामधारकाचं सुद्धा महत्व सांगितलेलं आहे. अभंगाचा सरळ अर्थ जर बघितला, नामस्मरणास वेळ काळाचे बंधन नाही. नामस्मरण श्रोता व वक्ता दोघांचा उद्धार करते. रामकृष्ण नामाचा जप सर्व दोषांची होळी करणारा आहे. जड व जीव दोन्हीही नामस्मरणाने तरतात. जिव्हेचे सर्व सार्थक हे हरिनाम हेच आहे. नामधारकाच्या भाग्याचे कोणालाही वर्णन करता येत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिपाठ हा सर्व साधन संपत्तीसह श्रीहरीची प्राप्ती करून देणारा असून त्याच्या योगाने नामधारकाच्या पूर्वजांना मोक्ष मार्ग किंवा वैकुंठ मार्ग अत्यंत सोपा होतो. मग रहस्य सांगताना पहिल्या व दुसऱ्या चरणामध्ये एकदम दोन्ही चरण घेऊया, म्हणजे एकमेकाशी जोडलेले आहेत ते. काळ वेळ नाम उद्गारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरी एक. मग आता पक्ष म्हणजे काय असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो की दोन्ही पक्ष म्हणजे राष्ट्रीय पक्ष कुठले दोन नाहीत. म्हणजे आता सध्या निवडणुका आणि हे ते झालेलं आहे आणि राष्ट्रीय पक्ष आहेत का हे पक्ष म्हणल्यानंतर, तर ते तसे नाही. मग पक्ष म्हणजे नामधारकाचे पूर्वज हा एक पक्ष आणि नामधारकाचे वारस किंवा संतती हा दुसरा पक्ष, किंवा भूतकाळ आणि भविष्यकाळ असे दोन पक्ष. नामस्मरणास काळ नियम निषेध नाही व दोन्ही पक्षाचा उद्धार होतो. कारण नामस्मरण स्वतःच एक वस्तुतंत्र आहे. वैदिक कर्माला, संध्या स्नानाला काळाचे बंधन आहे. त्याप्रमाणे वेळ प्रातःकाळ,
जागेचे बंधन, सडा संमार्जन हे करणं गरजेचं आहे. यज्ञ याग वगैरे करताना ह्या गोष्टी कराव्याच लागतात, त्याच्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही. मग भगवन नामस्मरणाला देश काळाचे बंधनच नाही. माऊली म्हणतात, नाम जप यज्ञ परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. वेदाच्या आधीचं नाम आहे. उलट नामस्मरणानेच अपवित्र देशकाल पवित्र होतात, अधर्मही धर्मस्वरूप होतो. अशौच ते बाधी आणि का अक्षरा, नाम निधसुरा घेता तरे. अशुद्धी वगैरे हरिनामा वाचून इतर मंत्र जपास आहे. नाम आणि मंत्र हा वेगवेगळा आहे. मंत्र वेगळा व नाम साधना वेगळी आहे. मग बाबाजी पंडित म्हणतात की गायत्री मंत्र म्हणताना त्यालाही काही बंधनं आहेत. गायत्री मंत्र अशुद्ध राहून अकाली जपल्यास काय होतं, तर मंत्रचळ लागतो, मंत्रचळ उत्पन्न होतो. मंत्रचळ पिसे लागते सत्वर. पण हरिनामाचं तसं नाही आहे. हरिनाम कधीही घेतलं, कसंही घेतलं, कुठेही घेतलं, कुणीही घेतलं तरी ते पुण्यकारकच आहे. नामधारकाची प्रगतीच होते. म्हणून म्हणतात, कर्म धर्म नव्हती सांग, उण्या अंगी पतन, भलत्या काळी नामावळी सुलभ होळी भाविका, म्हणून गोड सर्व भावे, आंघोळी न लगे तोंड धुवावे. असे हे हरिनाम सर्व अमंगलाला मंगल करणारे आहे. नामस्मरण करायला आंघोळ लागत नाही, तोंड धुणं लागत नाही. या सर्व गोष्टी देहाशी संबंधित आहेत. नामस्मरण हे आत्म्याशी जोडलं गेलं पाहिजे, म्हणजेच ते नामस्मरण होईल. आणि मग ह्याचा अर्थ असा आहे का की तोंड धुवायचंच नाही का, आंघोळ करायचीच नाही का? का बरं? शुद्ध देह शुद्ध झाल्यानंतर सुद्धा आपल्याला प्रसन्नच वाटतं की आनंद वाटतो, आणि आनंदाने श्रीहरीचं नाम घेतलं तर त्यालाही आनंद होतो. म्हणून ह्या गोष्टी तर करायलाच पाहिजे. पण नामस्मरणाला ह्याचं बंधन नाहीये. एकदा नामस्मरण करायला लागल्यानंतर जर आंघोळ नाही झाली तरी चालू शकतं. नामामध्ये ती व्यक्ती तल्लीन होऊन गेलेली असते, तेव्हाच हे घडतं. नाही तर नाम घेत राहायचं आणि ऑफिसची वेळ झाली. आता ह्या गोष्टी खूप आहेत, म्हणजे नामाला बसायचंय, पण हे सुद्धा थोडकं नाही की नामाला बसायचंय ही सुद्धा इच्छा होणं आणि तेवढं तरी नामाला बसणं, सुरुवात करणं, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कर्म ज्ञान योग या मार्गाचे फळ फक्त कर्त्यालाच मिळते, पण नामस्मरणाचे तसे नाही. नाम घेणारा व श्रवण करणारा हा कोणी असो, कुठल्याही चेतन वर्गात असो, अचेतन वर्गात असो, चेतन प्राणी व वृक्ष पाषाणादी अचेतन यांना सुद्धा उद्धारक होतो. ऐसे माझेनी नामघोषे, नाहीची करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे, दुमदुमीत भरले. हे माऊलींनीच फक्त म्हणावं की जगाबद्दल पसायदान मागितले, जगाच्या सुखाची अपेक्षा केलेली आहे. आपण आपल्या घरातल्या कुटुंबातली जी काही व्यक्ती आहे त्यांच्या सुखाची अपेक्षा करून सुद्धा जरी नामस्मरण केलं तरी सुद्धा पुढे त्याला भगवंतच गती देऊन देऊन नामस्मरण अखंड व्हायला सुरुवात होऊ शकते. जड चेतन अशा सर्व प्राण्यांचे दुःख नाहीसे नामस्मरणाने व नामाच्या श्रवणाने नष्ट होते. त्याच्याप्रमाणे वृक्ष पाषाणादी जीव योनीत इंद्रिय ज्ञान आहे. महाभारतात असं म्हटलेलं आहे की तस्मात् पश्यन्ति पादपः. या वचनाने हे महत्व संबोधलेले आहे. भगवन नाम त्याच्या श्रवणाने त्याच्या तमोगुणी योनीतील तमोगुणांचा नाश होऊन सत्वगुणांचा प्रादुर्भाव होतो व त्याचा उद्धार होतो. कुणाचा? नामधारकाचा आणि नाम ऐकणाऱ्याचा सुद्धा. याच तत्वाचे उदाहरण म्हणजे शुक आणि गणिका यांचं उदाहरण अगदी प्रसिद्ध आहे. एक गणिका होती आणि ही गणिका शृंगार करणं, देहविक्रय करणं ह्याच्यातून आपलं पोट भरत होती. तिला हे माहिती सुद्धा नव्हतं
की ह्याच्यापेक्षा काही वेगळं सुंदर जग आहे आणि या ह्याच्यातच ती आनंदी रममाण होती. भर बाजारपेठेमध्ये तिचं घर होतं आणि त्या गावातले लोक येत जात होते, आनंद घेत होते आणि हिलाही त्याच्यात पैसे मिळत होते, आनंद वाटत होता. असेच दिवस जात होते आणि एक दिवस खूप जोरदार पाऊस सुरू झाला. आपण पावसाची वृष्टी म्हणतो की ओला दुष्काळ पडण्या इतका पाऊस मोठा मोठा चालू झाला आणि संध्याकाळपासून चालू झालेला हा पाऊस, तिने विचार केला आता ह्या पावसामध्ये तर कोणीही गिऱ्हाईक येणार नाही. दुःखी झाली आणि विचार करत बसली, पण शृंगार करायचं काही सोडलेलं नव्हतं. तिचा शृंगार असा असायचा की झोपताना सुद्धा ती शृंगार करूनच झोपायची, कारण ह्याच्या व्यतिरिक्त काही चांगलं जग आहे हेच तिला माहिती नव्हतं. आणि त्या पावसात, भर पावसात सोसाट्याचा वारा सुटलेला आहे आणि इकडे त्या गावाजवळ एका वनामध्ये एक साधू आहे. साधू अगदी सत्वशील आहे, नामस्मरण करणारा आहे, साधना करणारा आहे. त्याच्याजवळ एक पोपट आहे आणि हा पोपट या साधू शिवाय राहत नाही आणि साधू त्याच्याशिवाय राहत नव्हता. मग हा साधू आहे, सत्संगती त्या पोपटाला लाभणारच ना. साधूने त्याला राम नाम घ्यायला शिकवलेलं होतं. मी जसं राम नाम घेतो ना तसं तू पण घे, असं त्या पोपटाला शिकवलेलं होतं. त्यामुळं पोपट आपला राम नाम घेत होता. आपल्या घरात आपण पोपट पाळल्यावर त्याला काही शिकवलं की पोपट चटकन शिकतो आणि बोलतो. तसं ह्या साधूने त्याला राम नाम शिकवलेलं होतं आणि पोपट राम नाम म्हणत असे. आणि आता ह्या पावसाच्या दिवसामध्ये, रात्रीमध्ये साधूच्या मनात विचार आला की किती जोराचा पाऊस पडतोय, आपली झोपडी सुद्धा वाहून गेलेली आहे, आता काय करायचं, मला सुद्धा हे सहन होत नाहीये, तर हा पोपट बिचारा ह्याच्यातनं काकडून मरूनच जाईल. तर आपण असं करायला नको, आपण गावाची वाट धरायला पाहिजे. म्हणून त्याने पोपटाचा पिंजरा उचलला आणि गावाकडे आला. गावात प्रवेश केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की सगळे लोक दारं खिडक्या बंद करून चिडीचूप बसलेले आहेत, कारण पाऊसच खूप होता. आता काय करायचं, ह्या पोपटाला कुठं ठेवायचं, काय करायचं, असं करता करता हा बाजारपेठेत साधू आला आणि त्याला ह्या घरामध्ये दिवा दिसला. त्याबरोबर साधू म्हणाला की देवाला दया आहे बुवा आणि कुणाचा तरी घरात उजेड आहे, म्हणून त्यांनी ह्या घराचे दरवाजे खटखटवले. त्याबरोबर ही गणिका जी आहे तिला खूप आनंद झाला. एवढ्या रात्री मी तर मनात म्हणलं होतं की कोणीच येणार नाही आणि दार वाजतंय म्हणजे कोणीतरी आलंय. उत्साह आला अंगामध्ये. दार उघडलं, बघितलं तर साधू आणि पोपट, त्याचा पोपटाचा पिंजरा आणि हे सगळे होते. बघितलं, या 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 म्हणाली आणि साधू आत आला. बघितलं इकडं तिकडं, वेगळं वातावरण होतं आणि ती म्हणाली या या, बसा बसा. खूप आगत स्वागत केलं आणि सगळे कपडे भिजलेले होते साधूचे. तर तिने लगेच आपल्या घरातली शेकोटी वगैरे पेटवली. साधूला म्हणाली शेका तुम्ही, तर हातपाय शेकून घ्या, पाऊस खूप पडतोय. त्यावर साधूने बरं म्हटलं, त्या पोपटाला असं शेकोटीच्या जवळ ठेवला, थोडी ऊब त्याला मिळावी. आणि थोड्याशा वेळाने या गणिकेने विचारलं की तुम्ही कुठून आलात, काय करता. त्यावर तो म्हणाला की मी साधू आहे आणि नामस्मरण करतो. काय झालं पण, हा जो जोराचा पाऊस जो आलेला आहे त्यामध्ये माझी झोपडी वाहून गेलेली आहे, पाऊस थांबायचं काही चिन्ह नाहीये. त्यामुळे मी ह्या माझ्या पोपटासाठी या गावात आलोय आणि मला तुमचं घर दिसलं, मी तुमच्या घरी आलेलो आहे. ती गणिका थोडी खट्टू झाली आणि ती म्हणाली हो का, बर बर, तर मला तुम्ही आसरा दिलात, हा पाऊस थांबेपर्यंत मी इथे राहू शकतो का. ती बरं म्हणाली, चालेल, काही हरकत नाही. आता इथं साधूची संगती, सत्संगती या गणिकेला घडलेली आहे. विचारामध्ये थोडंसं का होईना परिवर्तन आलेलं आहे.
मनामध्ये दया उत्पन्न झाली आहे आणि ती म्हणाली की तुम्ही जेवला नसाल, भूक लागली असेल तर मी काहीतरी तुम्हाला खायला देते. त्यावर साधू म्हणाला की आधी माझ्या या पोपटाला द्या. ती बरं म्हणाली. पोपटाला फळं वगैरे तिने दिली, या साधूलाही दिली आणि म्हणाली तुमचे कपडे सगळे ओले झाले, माझ्याकडे काही कपडे आहेत, तुम्ही ते घालू शकता. त्यावर साधू म्हणाला ठीक आहे, पाऊस थांबला की मी लगेच जाईन. कपडे वगैरे बदलून हा साधू आल्यानंतर त्यांनी सहज आपल्या पोपटाला म्हणाले राम नाम का घेत नाहीस रे, किती वेळ झालाय. त्याबरोबर पोपटाला सुद्धा आता थोडीशी ऊर्जा आलेली होती. राम 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 असं म्हणायला लागला. गणिकेला हे फार आश्चर्य वाटलं की एक पोपट रामाचं नाव घेतोय. श्रवण झालं राम नामाचं. आतापर्यंत विचार, आचार, धर्म सगळं वाईट मार्गानेच चाललेलं होतं. साधूची संगती मिळाली, सत्संगती, आणि राम नाम कानी पडलं. चित्तवृत्ती बदलल्या. डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले की हे सुंदर एवढं नाम आणि आनंद आपल्याला आधी कधीच मिळाला नाही. आणि तिने साधूला सांगितलं की तुम्ही मला काही शिकवाल का, काही सांगाल का. तेव्हा साधूने तिला उपदेश केला की तू आज आम्हाला जो आसरा दिलायस तर त्याच्या मागचं कारण म्हणजे या देहामध्ये सुद्धा परमेश्वरच वसतो आहे आणि तू आम्हाला आसरा दिलास म्हणजे त्या परमेश्वरालाच दिल्यासारखा, म्हणजे त्याची सेवा केल्यासारखंच आहे. म्हणून मी तुला थोडा बोध करेन. आणि त्याने थोडस रामनामाचं महत्व आणि हे सर्व त्या गणिकेला सांगितलं. त्याबरोबर गणिकेच्या चित्तवृत्ती बदलल्या आणि असं होता होता पहाट झाली. साधूने पुष्कळ उपदेश केला, तिने तो श्रवण केला, हे महत्वाचं आहे. आणि पहाटेच्या वेळेला पाऊस थोडासा थांबल्यासारखा झाल्यावर साधू म्हणाला की पाऊस थांबलेला आहे, माझी आता निघायची वेळ झाली, तर मी तुमची परवानगी घेतो आणि निघतो. त्यावर ह्या गणिकेमध्ये अपार बदल झालेला आहे आणि तिने सांगितलं की मी हात जोडून नमस्कार करते की मला तुमचा हा जो पोपट आहे पिंजऱ्यातला, हा मला तुम्ही द्या. तो जो राम नाम घेतो त्यामुळे मला सदैव रामनामाची आठवण राहील, त्यामुळे तुम्ही मला हा पोपट द्या. साधूच होते, साधूची वृत्ती होती. त्यांनी ठीक आहे म्हणले, भगवंताची इच्छा. त्यांनी तो पोपट पिंजऱ्यासकट तिथंच ठेवला आणि आपला आल्या मार्गी निघून गेला. मग हिला आता छंद लागला. त्या पोपटाला ती खायला द्यायची, पेरू द्यायची, मिरची द्यायची आणि त्याला राम नाम घ्यायला सांगायची. आणि त्याचं नाव तिने गंगाराम ठेवलं. आणि ती येता जाता म्हणायची बोल गंगाराम राम राम. हिने बोल गंगाराम म्हणलं की तो पोपट म्हणायचा राम राम. असं हे दिवसभर चालू होतं. रात्री सुद्धा तिला छंद लागला. छंद कशाचा लागला, नामाचा छंद लागला. आणि ती पण सतत राम नाम घेत राहिली. आणि असं होता होता एके दिवशी तिने हा आपला सर्व व्यवहार हळूहळू करत बंद करून टाकला आणि रामनामच घ्यायला लागली. होता होता बरेच दिवस गेले. रामनामाची साधना आवडीने, प्रेमाने तिची खूप झाली. त्याबरोबर त्या पोपटाची सुद्धा झाली. आणि आता इथून एक्झिट घ्यायची वेळ आली. त्याबरोबर कालरूपी सर्प तिथं आलेला आहे आणि पोपटाच्या पिंजऱ्यात पहिल्यांदा त्यांनी काळाने धाव घेतलेली आहे. पोपट बोल गंगाराम म्हणल्या राम 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 असं म्हणता म्हणता त्या सर्पाने त्याला दंश केलाय आणि पोपट तिथंच मरून पडला. पोपट मेल्यानंतर ही आपली इकडं तिकडं काम करता करता म्हणते की बोल गंगाराम. त्याला राम 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 काही ऐकू आलं नाही. ती म्हणते का बरं हा म्हणत नाहीये, म्हणून बाहेर आली. तिने बघितलं तर पोपट त्या पिंजऱ्यामध्ये पडलेला होता. तिला वाटलं काय झालं असेल याला, म्हणून तिने त्या पिंजऱ्यामध्ये
त्याला स्पर्श करण्याकरता हात घातला. त्याबरोबर तिथेच बसलेल्या सर्पाने तिलाही दंश केलेला आहे आणि ती सुद्धा गतप्राण झालेली आहे. परंतु देह पडलेला आहे, परंतु त्या रामनामाच्या शक्तीने तिला शंखध्वनीमध्ये हे दोघेही पोपट आणि ही गणिका उद्धरून गेलेली आहे आणि कुठे गेली तर वैकुंठ लोकामध्ये तिला प्राप्त झालेला आहे आणि ती वैकुंठाला गमन करती झालेली आहे. तिच्या बरोबर पोपट सुद्धा झालेला आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे माऊली जे आपल्याला म्हणतात की अचेतन म्हणजे पाषाण, वृक्ष, पशु, पक्षी हे सर्व या नामस्मरणाने किंवा हरिनामस्मरणाने उद्धरले गेलेले आहेत. तसं वृंदावनातील उद्धव काय म्हणतात की मला असा जन्म मिळावा, कुठं तर गोकुलामध्ये. का तर तिथले वृक्ष, पाषाण, पशु, पक्षी हे सगळे भगवंताच्या लीलेने पवित्र आणि पावन झालेले आहेत आणि तिथे सदैव हरिनामच ऐकू येतं. म्हणून तो काय म्हणतो, तद्भुरी भाग्य जन्म किमप्यक व्याम यद गोकुलेपी कतमांध्रीर जोभिषेकम. वृंदावनातील ज्या पाषाणांना, वृक्ष पाषाणांना गोप गोपी सारख्या महात्म्यांच्या रजधुळीचा लाभ होऊन त्याच्या संगतीत भगवन नामश्रवण करावयाला मिळते, अशा त्या वृक्ष पाषाणादी योनीत माझा जन्म व्हावा अशी उत्कट इच्छा प्रकट केली आहे. आणि असा जन्म प्राप्त कुणाला होतो तर थोर भाग्यवंताला होतो, जो गोकुळात जन्म मिळालाय त्याला. जपतो हरिनामानी स्थाने शतगुणाधिकः आत्मनं च पुनातयोर जपन श्रोतृन पुनातीच. म्हणजे एका ठिकाणी बसून नामस्मरण केले असता नामस्मरण करणारा परम पुनीत होतो, पण मोठ्याने नामघोष करणारा व ऐकणारा दोघेही पुनीत होतात. म्हणून घरात जर कोणी नामस्मरण करत असेल, हे तुझं थांबव ग जरा, अगदी असं बोलू नये. निदान आपण म्हणत नाही तर ते ऐकावं तरी, एवढं ऐकणं सुद्धा महत्वाचं आहे असं सांगितलेलं आहे. चैतन्य चरितामृतात म्हटले आहे, पशु पक्षी कीट आदि बोलिते ना पारे, शुनिलेई हरिनाम तारा सब तरे, जपिले से हरिनाम आपनी से तरे, संकीर्तन पर उपकारे करे, अतएव करी कीर्तन करिले शतगुण फल हय सर्व शास्त्र बोलिले. 100 पटीने त्याचं फळ मिळतं. पुढच्या चरणामध्ये हरिनामाचं महत्व जर सांगायचं म्हटलं, हरिनाम किंवा रामनाम, रामनामाचं महत्व सांगताना एकदा पार्वती विष्णू सहस्त्रनामाचा पाठ तिचा करत असे. हा नियम होता तिचा की विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायचा आणि मगच भोजनादी वगैरे सर्व कर्म करायचे. आणि एक दिवस असं घडलं की भगवंत म्हणजे महादेवांना भूक लागली, वेळेच्या आधीच भूक लागली. ही सगळी भगवंताचीच लीला असते. आणि भगवंतांनी हाक मारली महादेवांनी की मला भूक लागलेली आहे, जेवायला देतेस का. त्यावर आत्ताच्या सारखं नाहीये, महादेवांची तुलना मनुष्याशी होऊच शकत नाही. परंतु कलियुगामध्ये जर बघितलं तर जेवायला देतेस का हे म्हणायला देणारी व्यक्ती घरीच नसते, ती ऑफिसात असते. त्याच्यामुळे म्हणायचं कुणाला हा प्रश्नच आहे. असो, कालाय तस्मिन महाविनोदाचा भाग सोडा. आणि महादेवाने पार्वतीला विचारले जेवायला देतेस का म्हटल्यानंतर पार्वती म्हणते की तुम्हाला तर माहितीच आहे, मी विष्णू सहस्त्रनामचा पाठ केल्याशिवाय काहीही करत नाही. त्यावेळेला महादेव म्हणतात की पण मला खूप भूक लागलेली आहे. त्यावेळेला पार्वती म्हणते पण मी आत्ता देणार नाही, माझा पाठ पूर्ण झाल्यावरच तुम्हाला मिळेल. थोडी दमदाटी आहे, प्रेमाची आहे. आणि
महादेव म्हणतात, अगं हो, परंतु मला खूपच भूक लागली आहे. अगं मी जर उपाशी राहिलो तर अख्खं विश्व उपाशी राहील. त्यावर पार्वती म्हणते, परंतु विष्णू सहस्त्रनाम म्हटल्याशिवाय मी काहीच करणार नाहीये. हे निक्षून सांगितल्यावर महादेव म्हणतात, अगं तुला एक गंमत सांगतो म्हणे. तुमची गंमत नको आणि मला काही नको, मला पाठ माझा करू दे. त्यावर म्हणतात, अगं ऐक तर, मी तुला सांगतो ते ऐक. तू जे विष्णू सहस्त्रनामाचा पाठ एवढा वेळ जो करतीस, तुला मी एक शॉर्टकट सांगतो म्हणे. त्यावर पार्वती म्हणते, काय आहे तुमचा शॉर्टकट? अगं तू एवढा पाठ करण्यापेक्षा फक्त एवढंच म्हण, राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्य राम नाम वरानने. एवढं जरी म्हणलंस तरी तुला विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केल्याचं पुण्य मिळेल. पार्वतीने अशी चुटकी वाजवली, हे तुम्ही फार छान मला सांगितलं, चला तुम्हाला जेवायला वाढते. आणि एवढा श्लोक म्हणून विष्णू सहस्त्रनामाचं फळ पदरात पाडूनच, रामनाम घेऊनच पार्वतीने महादेवांना जेवायला वाढलेलं आहे. थोडीशी ही विनोदाची कथा, पण रामनामाचं महत्व तेवढंच आहे. पुढच्या चरणात माऊली म्हणतात, हरिनाम सार जिव्हा या नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. महात्म्य कळो अथवा न कळो, म्हणजे जे नाम आपण घेतो त्याचं महात्म्य आपल्याला कळायलाच पाहिजे असं काही नाही. माऊलींचं म्हणणं आहे, तुम्ही ते घेत राहा. ते घेतल्याने काय होईल तर ते आपोआप कळेल. जिव्हेचे सारभूत आद्य कर्तव्य नाम घेणेच आहे. जीवाला वाणी वगैरे इंद्रिये जी प्राप्त झाली आहे ती कशासाठी प्राप्त झाली? मुळात मनुष्य देह, जीव हा कशासाठी आलेला आहे? मनुष्य योनीत का आलं? तर त्याचं ध्येय परमेश्वर प्राप्ती हेच असायला पाहिजे. हे एकमेव ध्येय असायला पाहिजे. म्हणून जीवाला वाणी वगैरे इंद्रिय ही त्याच्यासाठी दिलेली आहे. इंद्रियांनी भगवंताची सेवा करावी म्हणूनच भगवंतांनी ती दिली आहे. त्यात वाणीने भगवंताचे नामस्मरण करावे एवढेच तिच्या अस्तित्वाचे सार आहे. जिभेचं सार काय म्हणतात माऊली? जीभ का दिली? फक्त देवाचं हरिनामाचं नामस्मरण करण्याकरताच दिलेली आहे. आपली रसना, आपली जीभ कशी आहे? उठल्या उठल्या प्रश्न असतो, काय करायचं आज जेवायला, किंवा तू काय करणार आहेस, असा मुलांच्याकडनं, पतिदेवांकडनं असे प्रश्न असतात. तर काय आपण फक्त जिभेचे चोचले पुरवण्याकरता जिभेचा वापर करतो. परंतु माऊली म्हणतात की वाणीने भगवंताचे नामस्मरण करावे एवढेच तिच्या अस्तित्वाचे सार आहे. म्हणून सा वाक्यया तस्य गुणान गुणिते, ती जी जिव्हा भगवंताचे नामस्मरण करते तिलाच जिव्हा हे नाव सार्थक आहे. पण आपण जिव्हा कुठं म्हणतो? आपण जीभ म्हणतो, रसना म्हणतो. जिव्हेचे सार्थक जिव्हा या नावाने कधी होते? ती नामस्मरण करायला लागते तेव्हा. मग बाकीच्या जिव्हा ह्या काय असतात असं सांगतात की बाकीच्या जिव्हा यसती दार्दुरेकेव, म्हणजे मेंढक्या जशा ज्या बेडक्या बेडूक डराव डराव करतात, तसं जिभेचं जिव्हा जर नसेल नामस्मरण करत तर ती कशी आहे? तर त्या मेंढक्या ओरडतात तशी आहे. मग नामस्मरण केल्यानंतर काय होईल? तुकाराम महाराज म्हणतात, न कळे ते कळो येईल ओगले, नामे या विठ्ठले एकाचिया. न दिसे ते दिसून येईल ओगले, नामे या विठ्ठले एकाचिया. न बोलो ते बोलो येईल ओगले, नामे या विठ्ठले एकाचिया. न भेटे ते भेटो येईल आपण करता, काय करतात? चिंतन विठोबाचे. न भेटेल ते भेटो येईल, म्हणजे काय? ते परब्रह्म आपल्यापर्यंत भेटायला येईल नामस्मरणाने, जे सर्व संतांना प्राप्त झालेले. तुकाराम महाराजांना झाले, नामदेव तर पांडुरंगाबरोबर जेवत होते, खेळत होते. तर हे नामस्मरणाने होईल. अलभ्य तो लाभ होईल अपार, निरंतर म्हणता नाम वाचे. अलभ्य लाभ होईल. अलभ्य लाभ म्हणजे काय? जो खूप दुर्लभ आहे लाभ, म्हणजे व्यवहारातला नव्हे. व्यवहारातले लाभ आपण काय म्हणतो? आज छान
पैसे मिळाले, आज छान फुकट जेवण मिळालं, आज छान कपडे मिळाले, ह्या व्यावहारिक गोष्टींचा लाभ नाही, तर दुर्लभ म्हणजे तो परमेश्वर प्राप्ती जी आहे ती होईल. म्हणून ते म्हणतात अलभ्य तो लाभ होईल अपार, नाम निरंतर म्हणता वाचे. मग एकदा अलभ्य लाभ झाल्यावर कशाची इच्छाच राहत नाही ना. हे पाहिजे ते पाहिजे हेच तिथं मौन होऊन जातं, म्यूट, आत्ताच्या भाषेत म्यूट होऊन जातं. म्हणून तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे, करतील नावे विठोबाच्या. तुकारामांनी विठोबा नाव सांगितलेलं आहे. माऊली रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हे सांगतात नारायण. म्हणून कळो किंवा ना कळो नामस्मरण करत राहावे. ज्यांनी आपल्या जिव्हेस नामाचा चाळा लावला, छंद लावला, त्या भाग्यवानाचे भाग्य कोण वर्णन करण्यास समर्थ आहे? त्याच्यासारखा भाग्यवान तोच. कारण का हे भाग्य कसं आहे, वर्णनच करता येत नाही. म्हणजे साखर खाल्ल्याशिवाय साखरेची जशी गोडी कळत नाही, तसं हे प्राप्त झाल्याशिवाय तो एक साक्षात्कार आहे. त्यामुळं तो अनिर्वचनीय आहे, तो दुसऱ्याला सांगता येत नाही. पण ती व्यक्ती मात्र आत्मानंदामध्ये अगदी व्यग्र असते. आपल्याला बाहेर कुठेही जर असं दिसलं तर आपल्यालाही वाटतं नाही ते नामस्मरणात मग्न नाही बरं का, असं आपल्याही लक्षात येतं. आनंद आनंद चेहऱ्यावरती अतिशय असतो. म्हणून या नामस्मरणामध्ये गंमत म्हणजे काय की एक मेख सांगितली नामस्मरणात. काय ती म्हणजे वाचेने व्यवहारिक न बोलता मौन राहणे. मौन राहण्याचा खरा अर्थ हाच आहे. मौन राहणे म्हणजे काहीच न बोलणे असं नाहीये. आता सध्या तेनालीराम एक सिरियल मध्ये पाहण्यात आली. त्याच्यात तेनालीरामांची आई, तिने आयुष्यभर मौन धरलं होतं, परंतु ती सगळ्या आपल्या भावना अशी तिची काठी आपटून सांगत असते. त्याला मौन म्हटलेलं नाहीये. तर मौन म्हणजे काय, तर हरिनामाशिवाय व्यावहारिक गोष्टी बोलायच्याच नाही. जे बोलायचं ते फक्त हरिनाम. तोंड उघडलं की नामच त्याच्यात नाही यायला पाहिजे, याला मौन म्हटलेलं आहे. म्हणून ही मेख आपल्याला माऊली सांगतात की नामस्मरण कसं करायचं, तर फक्त तोंड उघडलं की नामस्मरणच यायला पाहिजे, व्यावहारिक गोष्टी तिथे येता कामा नये. म्हणून अशा नामाचा छंद लागला किंवा छंद घेणे असे म्हटले आहे. अशा हरिनामामुळे त्याच्या प्रेमापुढे आणि भक्ती प्रेम सुख जे नामधारकाला प्राप्त होते ना, ते भक्ती प्रेम सुख अत्यंत दुर्मिळ आहे. भक्ती असल्याशिवाय, भक्तीचं दुसरं नाव प्रेम आहे, ते असल्याशिवाय भगवंताचं नाम येत नाही. ह्याच्याही पेक्षा पुढे जाऊन भगवंताच्या मनात जर आलं की हिनी माझं नाम घ्यावं तरच ते घेतलं जातं, अशी त्याच्यातली मेख आहे. तुकाराम महाराज म्हणतात भक्ती प्रेम सुख नेणवे आणि का, पंडित वाचका यांनी असे. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, बघा आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ. त्या जीवनमुक्त झाले तरी संन्यास घेतला, यती झाले, योग याग वगैरे केलं, क्रियाधर्म जे आधी सांगितले ते सगळे केले, आणि जर भक्तीच नसली तर ते भक्ती सुख दुर्लभ आहे असं म्हणतात. भक्ती प्रेम सुख दुर्लभ आहे. म्हणून भगवत कृपेने नामस्मरणाच्या मार्गाने भक्ती प्रेम सुख ज्यांना प्राप्त झाले त्यांचे भाग्य वर्णन करता येत नाही. त्यांच्या भाग्याची कोण वाणी, आणि करताही येत नाही, करवतही नाही. तिथं अष्टसात्विक भाव एकदम दाटून येतातच, वाचा अगदी बंद होऊन जाते, बोलताच येत नाही. म्हणूनच माऊली म्हणतात हरिनामस्मरण सर्व साधनांचे सार आणि सर्वस्व आहे. आपण अगदी म्हणतो मी प्रपंच सर्वस्व देऊन केला. सर्व आणि स्व अशी फोड करता यायला पाहिजे. सर्व नामस्मरण करताना सर्व आणि स्व सुद्धा, म्हणजे त्याच्यात मी तू कोणाची बोलवण व्हायलाच पाहिजे, तरच ते नामस्मरण होईल. आणि सर्व म्हणजे ह्या ज्या क्रिया सांगितलेल्या आहेत आतापर्यंतच्या, योग याग धर्म, ह्या क्रिया ह्याच्यापेक्षा सुद्धा नामस्मरण हे व्हायला पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात हरिनामस्मरण हे सर्व साधनांचे सार सर्वस्व आहे. अखंड नामस्मरण करणारा
प्रेमाने तल्लीन होऊन साक्षात हरिस्वरूपच होतो. अशा अखंडित हरिनामाने श्रीहरी स्वरूप झालेल्या देवाचे किंवा दैवाचे म्हणजे भाग्यवानाचे भाग्य कोण वर्णू शकेल? कोणीही वर्णू शकत नाही. त्याचं उत्तर, उपमा त्या दैवाची कोण वाणी. तुकाराम महाराज म्हणतात, नामाची आवडी तोची जाणा देव, जो नामस्मरण करता करता अद्वैत हरिस्वरूप झाला, त्याला कशाची उपमा देऊन स्तुती करता येईल. अद्वैतात त्याच्या वाचून काही दुसरे नसल्यामुळे तो निरुपम झाला, असाच त्याचा अर्थ आहे. अद्वैत म्हणजेच काय की तू आणि मी नाहीच, इथंच अद्वैत आहे. पुढच्या चरणात माऊली म्हणतात, ज्ञानदेवी सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. नामधारकाच्या पूर्वजांना वैकुंठ प्राप्ती, श्रीहरीच्या प्राप्ती करता ज्या ज्या साधन सामग्रीची आवश्यकता असते, ती सर्व अंगभूत सामग्री एका भगवन नामाने म्हणजे हरिनामस्मरणाने प्राप्त झाली. म्हणजे कसं? कर्ममार्ग, कर्माचे, देवतांचे, विधियुक्त पदार्थांचे वगैरे ज्ञान हे कर्मानुष्ठानाचे अंग आहे, म्हणजे ते मुख्य आहे. योगामध्ये वैराग्य व अभ्यास म्हणजे सराव हा योगसिद्धीचे अंग आहे. समाधी, साधन, चतुष्टय, संपत्ती हे ब्रह्मज्ञानाचे अंग आहे. पण भक्ती मार्गात हरिनाम स्मरण हेच अंग व अंगी म्हणजे साध्य आणि साधन हे आहे. हरिनामस्मरणच सर्व साधनांची पूर्ती करणारे आहे. हरिनाम निर्गुण व सगुण दोन्ही रूपाची प्राप्ती करून देऊन ते उरत, तिथं संपत नाही. हरिनाम कसं उरतं? तर कीर्तनकार वगैरे सांगतात, दशांगुळे उरला. हरी कसा दशांगुळे उरला. दशांगुळ म्हणजे आपली 10 ह्याच्यात कर्मामध्ये उरला, धर्मामध्ये, पण तो उरतो म्हणजे उरतोच. मुक्तीवरील भक्ती जाण, अखंड मुखी नारायण, बीज आणि फळ हरीचे नाम. ज्ञानेश्वर महाराज स्वतः सांगतात. काय ते कसे आहेत? ज्ञानेश्वर महाराजांचं आपण चरित्र आपण बघितलं नाही त्यांना, पण आज चरित्र त्यांचं वाचतो, ऐकतो आणि आठवतो सुद्धा. एकादशी आली, आषाढी एकादशी, कार्तिकी, की अगदी नक्कीच आठवण येते त्यांची. तर ते महाराज कसे आहेत? ज्ञानेश्वर महाराज स्वतः नित्य शुद्ध बुद्ध मुक्त पूर्ण सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आणि त्या स्वरूपाची ते मूर्ती आहे. मग हे कशाला लागू पडतं वर्णन? सगळं हे परमात्म्याला वर्णन लागू पडतं, मनुष्याला वर्णन हे लागू पडत नाही. म्हणून माऊली हे अवतारच आहेत, भगवंताचे अवतार आहेत. ते साधनाने परिपूर्ण झाले असे म्हणताच येत नाही. लोकांना अचूक मार्ग दाखवताना त्यांच्या मनात दृढ व अचल विश्वास उत्पन्न करण्याकरता आपल्या ठिकाणी साधकपणा घेऊन त्यांनी साधकाची भाषा वापरली आहे. म्हणजे त्यांनी गुरु केला, निवृत्तीनाथांना गुरु केलेले आहे, नामस्मरण केले, हे सर्व कर्म योग हे सगळं केलेलं आहे. का? तर लोकांना आचरून दाखवलेले आहे, त्यांना ह्याची गरजच नाही. सिद्धी अचूक होणे, सिद्धी अचूक होणे म्हणजे काय? हे सांगतेचे लक्षण आहे. आपण नाही का म्हणत, आज आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा झाली. हो, अगदी यथासांग पूजा झाली आणि त्याची सांगता रात्री 10-11 वाजता झाली. म्हणजे ते परिपूर्ण झालं, जे काही व्रत घेतलं होतं ते. मग सांगतेचे लक्षण काय आहे? की सिद्धी अचूक होणे किंवा एखादं कार्य पूर्ण होणे. मरण समयी घेतलेल्या नुसत्या नामाने जीवनाची सांगता करता यायला पाहिजे. माऊलींनी हरिपाठ त्याच्याकरताच सांगितलेला आहे की अंत्यगती सागती, मरताना नामस्मरण हरीचं नाम यायला पाहिजे, म्हणजे या जीवनाची सांगता झाली. मग असं कोण करून गेले? तर अजामिळ उद्धरला. म्हणून हरिनाम स्वयंपूर्ण सर्व साधन रूप आहे. असे सांग म्हणजे सांगायचं नाही, असे सांग म्हणजे परिपूर्ण. परिपूर्ण नाम उद्गारणारा पूर्ण होतोच होतो, पण त्याचे पूर्वजही वैकुंठ प्राप्तीला जातात किंवा वैकुंठ प्राप्त करून घेतात. नामधारकाच्या कुळात ज्याचा जन्म झाला, म्हणजे आधी नामस्मरण करत होते त्याच्या कुळामध्ये आत्ता नाम घेणाऱ्याचा जर जन्म झाला आणि त्याच्यानंतर येणारे जे आहे त्या पूर्वजांना
वैकुंठ प्राप्ती होते असे श्रीहरीच्या नामाचे महात्म्य आहे. असं कोण आहे? तर ह्याच्यामध्ये सांगितलेलं नारायण नारायण नाम घेणारे प्रल्हाद. प्रल्हाद नारायण नाम घेत होते, पण उद्धरले कोण? हिरण्यकशिपू. आणि पुढे बलिराजा सुद्धा उद्धरून गेलेला आहे. हे उदाहरण त्याच्या कथेत आता जात नाही, वेळ कमी आहे म्हणून. नामधारकाचा संबंध, नामधारकाचा ज्याचं नाम घेतो त्याचा संबंध म्हणजे नातं जोडता यायला पाहिजे, जोडलं गेलं पाहिजे. ते श्रवणाने आणि नामस्मरणाने जोडता येतं. जो नामस्मरण करतो ते नाम, जो कोणी श्रवण करतो त्याच्याशी संबंध जोडला जातो, म्हणजे तो हरीशी जोडला जातो. नामधारकाचा संबंध त्याच्या वाचून त्याच्या वैकुंठ प्राप्तीचे साधन दुसरे नाही, म्हणजे नाम श्रवण करता यायला पाहिजे. जर घेता आलं नाही, कामात असो काही असो, ते कानावर श्रवण भक्ती ही व्हायलाच पाहिजे, त्याला महत्व आहे. मग उदाहरणच जर द्यायचं म्हटलं तर शिशुपाल हा भगवंताचा आतेभाऊ आहे आणि दुष्ट आहे, दुराचारी आहे, अहमपणा आहे, अहंकार आहे आणि भगवंताला तो मान्यच करत नाही. म्हणजे भगवंत म्हणून पण नाही, काहीच नाही, उद्धट उत्तर देणं. त्यावेळेला अशी एक गोष्ट सांगतात की त्याचा जेव्हा जन्म झाला, श्रीकृष्णाची ही खरी सख्खी आत्या, तिचा हा मुलगा जन्म झाला तेव्हा तो थोडा विद्रूप होता, म्हणजे 3 डोळे 6 हात असं त्याचं रूप होतं. आईला वाईट वाटलं की असं कसं काय, 2 हात 2 पाय 2 डोळे असं रूप पाहिजे, हे असं कसं कुठं ह्याला आपण समाजात देणार, काय करणार, खूप वाईट वाटलं. त्यावेळेला तिला एक उपाय सांगितलाय की ह्याला जो कोण पाहिला खूप जण येतात. आता हे विचित्र ध्यान होतं, पाहायला खूप जण येत होते. तर जो कोणी पाहायला येईल आणि जो पाहायला येईल त्याच्या दृष्टीमुळे ह्याचे रूप सामान्य होईल, त्याचे 2 डोळे होतील, हात 2 होतील, पण तो जो ज्याच्या दृष्टीने झालाय त्याच्याच हातून ह्याला मरण येईल असं सांगितलेलं असल्यामुळे आईला वाईट वाटलं. एकीकडे आनंद झाला की रूप तर सामान्य राहील. असं कोण आहे ती आपली, जो कोणी येईल त्याला असं समोर पाय ठेवायची. लोक येऊन बघून वगैरे जात होते आणि भगवंताची वर्णी एक दिवशी लागली. भगवंत आले, श्रीकृष्ण आले आणि बघितल्याबरोबर ते मूल सर्वसामान्य झालं. आईला लगेच लक्षात आलं की ह्याच्याच हातून ह्याला मरण आहे. संबंध जोडलेला आहे. काय जोडलेला आहे? नाते संबंध आहे, आत्ते मामे भावंड आहे, नाम जोडलेलं आहे. आणि ह्या शिशुपालाची आई अत्यंत लीन झाली आणि हाच भगवंत आहे हे ओळखून तिने भाच्याला नमस्कार केलेला आहे. आणि नमस्कार करून ती म्हणते की तू मला एक आज वचन दे. तो म्हणतो, काय द्यायचं आत्या तुला वचन? भगवंत सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारा तो अवतार आहे. श्रीकृष्ण अवतार आनंद स्वरूप आहे, ज्याला त्याला सगळ्यांना आनंदच दिलेला आहे त्यांनी. काय काय मी तुला वचन देऊ, काय सांगू तुला की ज्याने तुला आनंद मिळेल? त्यावर आई त्याची शिशुपालाची आई म्हणते, हे बघ तू माझा भाचा आहेस, तर मला असं सांगितलंय की तुझ्या या दृष्टीमुळं माझं मूल सामान्य झालेलं आहे आणि प्रत्येक आईला आपलं मूल हे प्राणाहून प्रिय असतं. आणि तर तू ह्याला मारू नको, कारण तुझ्यामुळंच याला मृत्यू येईल असं सांगितलेलं आहे. त्यावरती श्रीकृष्ण हसतात आणि म्हणतात, अगं आत्या, हे जर विधी लिखित असेल, नियतीच हे असेल, तर मी ह्याच्यात फेरफार करू शकत नाही. परंतु मी तुला आनंद देऊ शकतो की मी ह्याचे 100 अपराध माफ करेन. एवढं मात्र मी तुला सांगितलं, तोपर्यंत मी ह्याला मारणार नाही. तिचा जीव थोडासा भांड्यात पडला. 100 अपराध होईपर्यंत हा किती वयाचा होईल, आपण जिवंत राहू की नाही काय माहिती, डोळ्याला आड सगळं झालं तर आप मर गया जग बुड गया म्हटल्यासारखं. त्यामुळे तिला हायसं वाटलं आणि हा शिशुपाल मोठा होत गेला.
वेळोवेळी श्रीकृष्णाचा अपमान करत गेला. थोड्या काळाने यौवनात आल्यानंतर द्रौपदी वनात असताना सुद्धा तिचा विनयभंग करणे असे काही जी पाप होती, खरं तर त्याच वेळेला त्यांना फाशी द्यायला पाहिजे होतं, परंतु वचनात अडकल्यामुळे भगवंतांनी ते केलं नाही आणि आपला संबंध आहे हे लक्षात घेऊन वचन दिलेलं आहे. त्याचे 100 अपराध होईपर्यंत वाट बघायची आणि पांडवांचा ज्या वेळेला राजसूय यज्ञ चालू होता त्यावेळेला भगवंतांना यजमान पद दिलेलं होतं. त्यावेळेला हा शिशुपाल अतिशय चिडलेला आहे आणि त्यांनी श्रीकृष्णाला लाखोली कशाची वाईट शब्दांची लाखोली व्हायला सुरुवात केलेली आहे. त्यावेळेला सगळे चिडलेत, सगळे येत आहेत, शिशुपालाला मारायचं म्हणतायत, परंतु भगवंत म्हणतात की थांबा, त्याच्या पापाचा घडा भरत आलेला आहे. आणि शिशुपाल ज्या वेळेला त्याला म्हणतो तू गवळ्याचा पोर आहेस आणि तू गोपीं बरोबर रासलीला करत होतास, त्यावेळेला भगवंत म्हणतात 97, 98, पुढच्या 2 वेळेला 99, 100 तुझे अपराध झालेले आहेत आणि आता सुदर्शन चक्राला आज्ञा केलेले क्षणात हातात आलेले आहे. कशाचाही विचार न करता राजसूय यज्ञामध्ये शिशुपालाचा वध झालेला आहे आणि त्याचं शिर धडा वेगळं पडलंय. धडा वेगळं पडताना त्याची दृष्टी ही श्रीकृष्णाच्या चरणावरती आहे आणि त्याला हे सुदर्शन चक्र सोडल्याबरोबरच लक्षात आलेलं आहे की आपली सांगता आपण करायला पाहिजे, म्हणून भगवंताचं स्वरूप त्या क्षणी त्यांनी डोळ्यापुढं आणलेलं आहे आणि शिशुपाल वैकुंठाला गेलेले आहेत. कारण का शापामुळं ते या मर्त्य लोकात आलेले होते, ते पुन्हा विष्णूच्याकडे गेलेले आहेत. जे संबंध त्यांनी जोडला होता, विरोधी भक्ती केलेली होती, मान्य केलं नव्हतं तुम्ही तुमचं वर्चस्व देव आहात, परंतु सतत बोलणं, सतत श्रीकृष्णाचं नाव घेणं ही विरोधी भक्ती करून त्यांनी वैकुंठ लोक प्राप्त करून घेतलेला आहे. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देते. सदा